Hello everyone and welcome back to our channel. Today's chapter is really very important for all the students. That is article. Articles are really very important in English grammar. Today we are going to learn this chapter in very easy and simple language. Articles माहित आहे आपल्याला आर्टिकल बिलॉंग टू अ ग्रुप. आर्टिकल ज्या ग्रुपशी बिलॉंग आहे त्याला म्हणायचं डिटरमिनर्स. हा जो डिटरमिनर्स आहे ग्रामरचा पार्ट त्याच्याशी रिलेटेड आर्टिकल आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन इज दॅट व्हॉट आर आर्टिकल. What are article? Articles are the words used before singular countable noun. म्हणजे आर्टिकल वापरतात. कुठं वापरायचं आर्टिकल? एक तर ते नाउन असलं पाहिजे नंबर वन, ते सिंग्युलर असलं पाहिजे आणि ते काउंटेबल असलं पाहिजे. काउंटेबल म्हणजे ते आपल्याला मोजता आलं पाहिजे. 1 2 3 5 4 अशा रीतीने जर मोजता आलं तर दॅट इज कॉल्ड काउंटेबल. तर आर्टिकल वापरायचं कुठं? बिफोर सिंग्युलर काउंटेबल नाउन. आणि आर्टिकल काय करते? इट गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन्स. आणि आर्टिकल नामाबद्दल अधिकची माहिती सांगते. देअर आर 3 आर्टिकल्स आणि इंग्रजीमध्ये फक्त 3च आर्टिकल आहेत. ए अँड द. आर्टिकल एकूण इंग्रजी भाषेमध्ये 3 आहेत. देअर आर 3 आर्टिकल इन इंग्लिश लँग्वेज. ए अँड द. बट पण बघा ऐका, दे आर क्लासिफाईड इनटू. पण ते आर्टिकल 2 विभागातच विभागले जातात. जरी 3 असले तरी ते फक्त 2 प्रकारचेच असतात. एक आर्टिकल आहे इनडेफिनेट आर्टिकल. आता इनडेफिनेट मध्ये कोणते येतात? ए आणि एन. आणि दुसरा आर्टिकलचा प्रकार आहे डेफिनेट आर्टिकल. म्हणजे आर्टिकलला ग्रामर मध्ये 2 ऑफिशियली नाव आहेत. एक नाव आहे इनडेफिनेट आर्टिकल, ते आहेत ए आणि एन. आणि दुसरा आर्टिकल आहे डेफिनेट आर्टिकल, ते आहेत द. तर आपण आता बघूया इनडेफिनेट आर्टिकल कोठे वापरतात. इनडेफिनेट आर्टिकल्स आर युज्ड फॉर द फर्स्ट टाइम. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला फर्स्ट टाइम जर पाहत असाल, एखाद्या वस्तूला फर्स्ट टाइम जर पाहत असाल आणि ती वस्तू नॉट स्पेसिफिक, ती तुमच्या ओळखीची नाही, तुम्ही फर्स्ट टाइम पाहिलेला आहे, अशा वेळेस आपण जे आर्टिकल वापरतो त्याला म्हणायचं इनडेफिनेट आर्टिकल. आणि इनडेफिनेट आर्टिकल 2 आहेत, ए आणि एन. आता आपल्याला माहित झालेलं आहे इनडेफिनेट आर्टिकल 2 आहेत, ए आणि एन. आता आपल्याला पाहायचंय ते वाक्यामध्ये एक्झॅक्ट कोणत्या जागी वापरतात. पहिल्यांदा काय पाहायचं? यूज ऑफ ए चा वापर आपल्याला पाहायचे. तर आज आपण पाहणार आहेत ए आर्टिकल इज युज्ड बिफोर अ वर्ड. आपल्याला कुठं वापरायचं? बिफोर अ वर्ड विच बिगिन्स विथ कॉन्सोनंट. ज्या वर्डची सुरुवात कॉन्सोनंटने होते आणि त्याचा साऊंड आणि त्याचा उच्चार पण काय पाहिजे? कॉन्सोनंट. अशा वेळेस आपण काय वापरणार आहेत? आर्टिकल ए. आपण आता पाहणार आहेत ए चा वापर कुठं? ज्या वर्डची सुरुवात कॉन्सोनंटने होते आणि त्याचा उच्चार पण कॉन्सोनंट पाहिजे. कॉन्सोनंट म्हणजे काय? म्हणजे उदाहरणार्थ ब, क, ड, एफ, जी, एच हे जे उच्चार आहेत म्हणजे कोणते? ए, ई, आय, ओ, यू हे वॉवेल सोडल्यानंतर जेवढे अल्फाबेट आहेत त्याला म्हणायचं कॉन्सोनंट. आता पाहूया फॉर एक्झाम्पल अ बॉय. इथं अ का आला? बिकॉज दिस वर्ड बिगिन विथ कॉन्सोनंट आणि त्याचा उच्चार सुद्धा काय आहे? बी. ब आणि ब हा व्याकरण मध्ये काय आहे? कॉन्सोनंट. अ डॉक्टर, याची इट बिगिन्स विथ कॉन्सोनंट आणि त्याचा जो उच्चार आहे तो पण कॉन्सोनंट आहे. अ कार क उच्चार आला आणि क काय आहे? कॉन्सोनंट आहे आणि त्याचा उच्चार पण कच आहे म्हणून अ कार. अ कॅट, अ चेअर म्हणजे कोणतीही चेअर, नॉट स्पेसिफिक. कोणतीही चेअर आपल्याला माहित नाही म्हणून आपण काय वापरतो? अ बॉय. कोणता तरी मुलगा, नॉट स्पेसिफिक, तो आपल्या ओळखीचा नाही. जे काही नॉट स्पेसिफिक असतात ज्यांना आपण फर्स्ट टाइम पाहत आहोत अशा वेळेस आपण आर्टिकल वापरतो. आणि त्याच्यामध्ये ए आर्टिकल आपण कधी वापरतो? ज्या वर्डची बिगिनिंग कॉन्सोनंटने होते आणि त्याचा उच्चार पण, त्याचा साऊंड सुद्धा कॉन्सोनंटने होतो, त्यावेळेस ए
वापरतात. आता आपल्याला पाहिजे अँडचा वापर. अगोदर आपण पाहिलं एचा वाक्यामध्ये वापर, त्याची एक्झॅक्ट जागा. आता आपल्याला यूज ऑफ अँड. अँड कुठे वापरायचंय? बिफोर सिंगुलर काउंटेबल नाउन. बट व्हॉट इज इम्पॉर्टंट? इट बिगिन्स विथ, बघा, बिगिन्स विथ वॉवेल साऊंड. पण त्या वर्डची सुरुवात वॉवेल स्पेलिंग झाली पाहिजे आणि त्याचा उच्चार सुद्धा वॉवेल आला पाहिजे. अशा वेळेस आपण काय वापरायचं? अँड. आणि इंग्रजीमध्ये 5च वॉवेल आहेत. ए, ई, आय, ओ, यू. यापैकी कुठला जरी अल्फाबेट आला आणि त्याचा उच्चार वॉवेलच आला तर अँड वापरायचं. फॉर एक्झाम्पल, इंजिनियर, इट बिगिन्स विथ वॉवेल साऊंड and engineer. Ant, and orange, and orange, and umbrella. आपण पाहिलं एचा वापर आणि अँडचा वापर. एचा वापर कधी करायचा? जर त्या वर्डची सुरुवात कॉन्सोनंटने झाली. ओके. त्यानंतर अँडचा वापर कधी? जर त्या वर्डची सुरुवात वॉवेलने झाली. पण इंग्रजी एवढी इझी नाहीये मित्रांनो. आपल्याला काळजीपूर्वक व्याकरणचा, ग्रामरचा अभ्यास आवश्यक आहे. तुम्ही ग्रामरचा अभ्यास केल्यानंतर तुमच्याकडून मिस्टेक होणार नाही. आता बघा काय महत्वाचं आहे? वॉच आउट. आपला जो आर्टिकल आहे, इट डिपेंड्स ऑन साऊंड. आर्टिकल हे साऊंड वर वापरतात, साऊंड नुसार वापरतात. नॉट जस्ट स्पेलिंग, फक्त स्पेलिंग वर नाही. कारण इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये काय फरक आहे? मराठी आपण जसं बोलतो तसंच लिहितो, पण इंग्रजी असं नाही मित्रांनो. इंग्रजी आपण जसं बोलतो तसं लिहित नाही किंवा जसं लिहितो तसं बोलत नाही. आता फॉर एक्झाम्पल बघा, देअर इज वन गुड एक्झाम्पल, अ युनिव्हर्सिटी. आता हे वाक्य बघा, तिथं अ युनिव्हर्सिटी आलं. तुम्ही म्हणताल अ का आलं? तर बघा, जरी ह्या वर्डची सुरुवात वॉवेल नाही, ओके, वॉवेल न आहे, पण त्याचा साऊंड वॉवेल नाही. बघा, वी से युनिव्हर्सिटी, आपण त्याचा उच्चार काय करतो? वाय ओ यू, युनिव्हर्सिटी करतो. म्हणून सो वी यूज अ आर्टिकल. जरी त्याची स्पेलिंग वॉवेल आहे पण त्याचा उच्चार वॉवेल नाही, तर त्याचा उच्चार आहे ओ यू. म्हणून आपण काय वापरलं? अ. म्हणून काय झालं? अ युनिव्हर्सिटी. आपण काही एक्झाम्पल पाहूया. अजून बघा, युरोपियन आहे तर आपल्याला काय वाटतं? अँड युरोपियन आहे. नो, पण इंग्रजीमध्ये असं नाहीये. बघा, त्याचा महत्वाचा आहे साऊंड, नॉट जस्ट स्पेलिंग. जरी वॉवेल सुरुवात असली तरी त्याचा उच्चार वॉवेल नाही, त्याचा उच्चार कसा आहे? हा आहे. म्हणून काय आलं? अ युरोपियन. जरी वॉवेल सुरुवात आहे पण उच्चार वॉवेल नाही. अ वन मॅन शो, ह्याचा उच्चार कसा आहे? डब्ल्यू, म्हणजे व आलेला आहे. पुढचं बघा, युनियन, अ युनियन, याचा सुद्धा उच्चार कसा आलाय? वाय यू, म्हणजे यू आले आणि यू हे आर्टिकल नाही, म्हणून अ युनियन, अ युनिट, अ युनिव्हर्सल. आता हे एक्झाम्पल बघा. आता आपल्याला बघायचं काय? साऊंड महत्वाचं आहे, स्पेलिंग नाही. आता इथं काय वर्ड आहे? एच ओ यू आर. जर आपण याचा उच्चार हवर करतो का? हवर उच्चार करत नाही. इथं एच कसा आहे? सायलेंट. म्हणून वी से, म्हणून आपण काय म्हणतो? ओ यू आर. याचा उच्चार काय करतो? अवर. सो यूज अँड. याचा उच्चार अवर आहे म्हणजे त्याची सुरुवात अन आहे. अ म्हणजे आर्टिकल त्याची सुरुवात आहे. त्याची सुरुवात कशाने आहे? वॉवेल आहे. म्हणून आपण काय वापरायचं? अन आर्टिकल वापरायचं. जरी त्याची स्पेलिंग कॉन्सोनंट पासून आहे पण त्याचा उच्चार कॉन्सोनंट नाही. याची स्पेलिंग एच पासून आहे पण उच्चार एच पासून नाही, कारण एच कसं आहे? सायलेंट. याचा उच्चार आहे अवर, म्हणून काय वापरायचं? अँड अवर. नेक्स्ट एक्झाम्पल, एच ओ एन ई एस टी. इथं जरी एच असेल तरी आपण हॉनेस्ट म्हणत नाही, याचा उच्चार असतो ऑनेस्ट. ऑनेस्ट म्हणजे याची स्पेलिंग, त्याचा उच्चार कशापासून चालू झाला? ओ, आणि ओ म्हणजे काय? वॉवेल. म्हणून काय वापरायचं? अँड ऑनेस्ट. आता बघा पुढं, अँड ऑनर. ऑनर ओ पासून सुरुवात झाली म्हणून अँड ऑनर. त्याच्यानंतर अँड अवरली. अवरली अ पासून सुरुवात झाली. जरी याची स्पेलिंग कॉन्सोनंट पासून असली तरी त्याचा उच्चार कॉन्सोनंट नाही, त्याचा उच्चार आहे वॉवेल. म्हणून लक्षात ठेवा, इट डिपेंड्स ऑन साऊंड.
पूर्ण आर्टिकल हे साऊंडवर आधारित आहे, नॉट जस्ट स्पेलिंग. जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुमचं कन्फ्युजन होणार नाही. आता आपल्याला पाहिजे जर ऍब्रिव्हिएशन असेल, ऍब्रिव्हिएशन म्हणजे शॉर्ट फॉर्म असतील अशा वेळेस काय बघायचंय, तोच फॉर्म्युला वापरायचंय. काय, स्पेलिंग महत्वाची नाहीये, इम्पॉर्टंट आहे साऊंड. आता बघा एम पी, काय आलं, एम पी. जरी याची सुरुवात कशापासून आहे, कॉन्सोनंट पासून आहे, पण याचा उच्चार कॉन्सोनंट नाही. बघा याचा उच्चार काय, एम पी असा होतो, एम पी. मग ए म्हणजे आर्टिकल आहे, ए म्हणजे काय, आपलं वॉवेल आहे, म्हणून इथं काय येते, एन एम पी. एम ए, जरी हे काय आहे कॉन्सोनंट, पण त्याचा उच्चार कॉन्सोनंट नाही. सुरुवातीला काय येते, एम ए. सुरुवातीला काय येते, ए ए, एम ए, म्हणून काय येते, एन एम ए. पुढचं बघा, एस पी. जरी हा काय आहे कॉन्सोनंट आहे, तरी याचा उच्चार कॉन्सोनंट नाही, तर याचा उच्चार वॉवेलने याची सुरुवात होती, एन एस पी. पुढे बघा, एम एल ए. जरी कॉन्सोनंट ना आहे, पण उच्चार कसा आहे, वॉवेल आहे, म्हणून एन एम एल ए. नेक्स्ट, एक्स रे. उच्चार कशापासून सुरू झाला, ए पासून, एन एक्स रे. आता त्यानंतर बघा, पीएच डी. आता याचा उच्चार कॉन्सोनंटचा आहे, म्हणून अ पीएच डी. पुढे बघा, बियर्ड. बियर्ड याचा उच्चार कशापासून आहे, कॉन्सोनंट पासून आहे, म्हणून काय वापरायचं, अ बियर्ड.